मारण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा षटक आहे, बघूया झेल होतो का. आणि चौकार या ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर असा समाचार घेतलेला आहे तो योगेंद्र पटेल यांनी आणि चौकार आपल्या संघासाठी जोडलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4, 2 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. सेमीफायनलचा रंगणारा हा सामना AJPL सीझन 3. सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. तिसरा चेंडू गोल सचिन बांदोलकर, मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे योगेंद्र पटेल यांनी, बघूया. आणि पंच 4, चौकार, 2 चेंडू 2 सलग चौकार. योगेंद्र पटेल यांनी उत्कृष्ट असा पॉवर प्लेचा फायदा घेत 2 चौकार आपल्या संघासाठी जोडलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 8. 3 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. थोडासा महागडा असं षटक सचिन बांदोलकर यांचा. 3 चेंडू 8 धावा 1 गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू करून योगेंद्र पटेल स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, बघूया. पंच निर्णय देतील आपला, पंच देतील निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कमिटी रोहित गॉडविन 4. कमिटी आणि पंचांकडनं निर्णय आलेला आहे चौकार. 3 चेंडू 3 चौकार. योगेंद्र पटेल चांगल्या अशी फलंदाजी, चांगल्या लयात दिसत आहेत ते. एक आक्रमक धावसंख्या त्यांना उभी करायची आहे फायनल्स मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्याच दिशेने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. पटकन बॉल द्यायचा आहे. 4 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद. 5वा चेंडू घेऊन सचिन बांदोलकर, योगीसाठी पुन्हा एकदा मारलेला फटका, बघूया काय होतो. षटकार होतो का चौकार होतो. आणि षटकार. योगी एक वेगळ्याच लयात दिसत आहेत. 18 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातला. एक थोडासा महागडा असं षटक आणि वैयक्तिक 18 धावा या योगीच्याच आहेत आपल्या संघासाठी. चांगली अशी फलंदाजी योगेंद्र पटेल. शेवटचा चेंडू सचिन बांदोलकर योगीसाठी, लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चांगला शक्तिरक्षण आणि एका धावावर समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 19. महागडा 19 धावा. महागडा असं षटक. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला, परंतु नंतर योगेंद्र पटेल यांनी पूर्ण ही पोकळी निर्माण झालेली ती पोकळी पूर्ण भरून काढलेली आपल्या संघासाठी आणि ते ठरवून आलेत की मला मोठी धावसंख्या या ठिकाणी फायनल्स मध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला मोठी धावसंख्या ही जरुरीची आहे, कारण का समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. चांगली अशी बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे. सचिन बांदोलकर, बबलू मकवाना, वर्धन मोहिते आणि पराग बोराड हे चांगले असे मातब्बर गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. धावसंख्या झाली ती 19. आणि या संघाचा आयकॉन प्लेअर आहे तो वर्धन मोहिते आणि डाव्या 11चा आयकॉन प्लेअर आहे तो दिनकर पाल. लवकर बाहेरचे क्रिश प्लीज. दुसरं षटक संघासाठी, दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो बबलू मकवाना. धावसंख्या झालेली ती 19. योगी हे अतिशय सुंदर लयात दिसत आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. एक मोठी धावसंख्या गाठायची आहे ती 9व्या 11 या संघाला. उदय लब्धे देखील अजून स्ट्राईकवर आहेत. धावसंख्या झालेली ती 19. दुसरा षटक घेऊन बबलू मकवाना मारण्याचा प्रयत्न, बघा झेल होतो का आणि गडी बाद होतोय. बघा झाडाला लागलाय का, नाही लागलाय. गडी बाद. योगी बाद होतोय. वैयक्तिक 19 धावांच्या 19 धावा फुटून. वेल प्लेड योगी, वेल प्लेड. आपल्या संघासाठी 19 धावा फुटल्या आहेत आणि आता स्वतः आयकॉन प्लेअर दिनकर पाल या संघाचे आयकॉन प्लेअर फलंदाजीसाठी येत आहेत. चांगला चेंडू बबलू मकवानांचा, चांगला कमबॅक म्हणता येईल वॉरियर संघाचं. योगी या स्वरूपात एक गडी बाद झालेला आहे. वेल प्लेड योगी.
जरा सामना लवकर लवकर जरा उदय दिनकर प्लीज. AJPL सीझन 3 मेडल साठी स्पॉन्सर RJ ऑटो रिपेअर्स. दुसरा चेंडू घेऊन बबलू. सामना काय दिनकर. मारलेला फटका बघूया झेल होतो का आणि बहुतेक घोषित क्षेत्रात गेलेला आहे चेंडू. पण घोषित क्षेत्रात गेलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली ती 21. 2 चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन स्पॉन्सर्ड बाय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. भावेश ठक्कर मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल भावेश ठक्कर यांच्याकडून आपल्याला आलेली आहे. केविन किंग स्पॉन्सर्ड ट्रॉफी साठी स्पॉन्सर्ड आहे ते केविन किंग्स. एकविरा ट्रॅव्हल्स स्पॉन्सर्ड बॉटल आणि कॅप मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला स्पॉन्सरशिप झालेली आहे. एक्झिबिशन मॅच चे स्पॉन्सर RJ ऑटो रिपेअर्स यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी आलेली आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका बघूया. सचिन बांदवळकर आहे तिथे शेतकरी रक्षणासाठी आणि गडी बाद होतो आहे. दिनकर पाल धावचीत झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन बांदवळकर यांचं. तिसरा गडी बाद झालेला आहे तो 9व्या या संघाचा आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 22 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत ते बबलू मकवाना यांच्या षटकातले. एक्झिबिशन मॅच साठी स्पॉन्सर ट्रॉफी RJ ऑटो रिपेअर जर्सी आपल्याला स्पॉन्सर केल्या होत्या लेट मंगेश माडिये आणि करण धर्मेश शाह यांच्याकडनं. बॉल स्पॉन्सर नितीन कदम स्वराज्य मित्रमंडळ नितीन कदम. TDS स्पोर्ट्स मीडिया तुषार डवंगे यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबई क्रिकेटची पंढरी सिरीज आपल्याला पाहायला मिळेल तिकडे. आणि या सेमीफायनलचा सामना रंगलेला आहे या ठिकाणी वॉरियर्स विरुद्ध 9व्या 11. पुन्हा एकदा बबलू मकवाना सामना करेल. उदय लब्धे स्क्वेअरलेगच्या दिशेने मारलेला फटका बघा किती धावा घेण्यात यश येत आहे ते. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत उदय लब्धे यांनी. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 24. 4 चेंडू झालेले आहेत बबलू मकवानाचे आणि अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक. धावसंख्या 24 झालेली आहे. अजूनही देखील उदय लब्धे हा स्ट्राईकवर आहे. काल त्यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली होती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एखाद्यावर समाधान. बॉल दे घरी घेऊन चाललं की काय. शेवटचा चेंडू या षटकातला. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. लास्ट चेंडू 11 चेंडू 25 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेले आहेत ते 3 गडी बाद झालेले आहेत 9व्या या संघाचे. समीर पुढचा फलंदाज आहे तो समीर डावखुरा फलंदाज सामना करेल बबलू मकवानाचा शेवटच्या चेंडूचा आणि बीट होतो आहे. धावसंख्या स्थिरावते 25 वर. चांगला असा कमबॅक बबलू यांच्या या षटकामध्ये चांगला कमबॅक झालेला आहे आणि धावसंख्या 25 आहे. पहिल्या षटकात 19 धावा देऊन देखील बबलू मकवाना यांनी एक चांगलं षटक म्हणता येईल हाताळलं आणि गडी देखील बाद केले. दिनकर पाल योगेंद्र पटेल यासारखा एक चांगला गडी बाद केलाय. तिसरा षटक घेऊन येत आहे तो पराग बोराड एक डावखुरा गोलंदाज. या अगोदरच्या सामन्यात पराग यांनी याची सुंदर अशी गोलंदाजी केलेली. पराग बोराड तिसरा षटक घेऊन. सेमीफायनलचा होणारा सामना असेल तो गोल्डी 11 विरुद्ध टायटन्स 11. दोन्ही संघांनी हजर राहायचं आहे मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल होईल दोन्ही संघामध्ये. तिसरा षटक घेऊन आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो पराग बोराड. सामना करतील उदय
धावसंख्या झालेली आहे ती 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. 3 गडी बाद. लहान मुलांनी निर्धाव चेंडू, चांगलासा चेंडू पराग बोराड यांचा. उदय लब्धेसाठी दुसरा चेंडू घेऊन पराग बोराड पुन्हा एकदा सामना करतील. उदय लब्धे आणि चांगला फुटवर्क आणि चांगला समाचार घेतला या चेंडूचा उदय लब्धे आणि षटकाराला पोहोचवलेला आहे चेंडू. AJPL सीझन 3 षटकार. चेंडू द्यायचा आहे प्लीज, जुना चेंडू द्यायचा आहे अंपायर्स कडे. चेंडू द्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स सोसायटीतला चेंडू आणायचा आहे प्लीज. वन 31 धावा झालेल्या आहेत. चांगलासा फटका उदय लब्धे यांचा. पराग बोराड यांच्या दुसऱ्या चेंडूवर त्यांनी चांगला समाचार घेतला आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पराग बोराड सामना करते. उदय लब्धे पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली ती 32 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. मॅच बॉल घ्यायचा आहे प्लीज. 3 चेंडू. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज समीर सामना करेल पराग याचा. धावसंख्या झालेली ती 32. लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टाइम आपल्याकडे कमी आहे. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील असेल. चेंडू चेक करून घ्यायचा आहे. चौथा चेंडू घेऊन पराग पुन्हा एकदा सामना. समीर मारायचा प्रयत्न तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आणि गडी धावचित होता वाचलेला आहे. समीर यांना काही चेंडू सूर गवसत नाहीये असं म्हणता येईल. 2 निर्धाव चेंडू त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 0 वैयक्तिक धावांवर ते खेळत आहेत. धावसंख्या स्थिरावते ती 32 वर. पुन्हा एकदा पराग बोराड सामना करेल. समीर मारायचा प्रयत्न आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये जात आहे चेंडू. धावसंख्या पुढे सरकते 33 वर. शेवटचा चेंडू या षटकातला असेल पराग यांचा. चेंडू समीर सामना करतील. मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका बघूया. एका धावावर समाधान. चांगला असा गोलंदाजी. एक षटकार खाल्ला पण परंतु गोलंदाजी बॅलन्स गोलंदाजी म्हणता येईल पराग बोराड यांची. धावसंख्या झालेली आहे 34. 3 षटकानंतर 34 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या फर्स्ट इनिंगचा. पुन्हा एकदा संघासाठी 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो बबलू मकवाना. थर्टी फोर माफ करा. 34 धावा झालेल्या आहेत. 34 3 षटकानंतर 34. 4थं षटक संघाचं 4थं आणि वैयक्तिक दुसरं बबलू मकवाना. आणि उत्तुंग मारलेला फटका बघा. झेल होतो का की झाडाच्या मदतीने 2 घोषित क्षेत्रात गेलेला आहे चेंडू. 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते 36.
हॅलो, सामना चालू करायचा आहे. कृषी क्षेत्रात गेलेला होता चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. दुसरा चेंडू बबलू मकवाना सामना करेल समीर. पुन्हा एकदा मारल्या फटका बघा, झेल होतो आणि झेल खाली आले आणि झेल बाद. बबलू मकवाना यांना अजून एक सफलता आणि समीर बाद होतोय. चांगला अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल आंगणे यांच्याकडनं. सांगणे चांगल्याच क्षेत्ररक्षण. समीर यांची जागा भरून काढण्यासाठी आहे तो. ऋषिकेश बने एक ही यंग पिढी म्हणता येईल. चारकोप सेक्टर 2 मध्ये खेळणारी यंग पिढी आहे ही. बरेच चांगले असे फलंदाज त्यांच्यामधून तयार होत आहेत. क्रिश, ऋषी बने यांसारखे एक चांगले असे खेळाडू, संस्कार यांसारखे चांगले खेळाडू या ठिकाणी सेक्टर 2 मध्ये घडत आहेत. तिसरा चेंडू घेऊन बबलू मकवाना सामना करेल तो ऋषिकेश बने. धावसंख्या स्थिर होते 36 वर. एकदा चौथा चेंडू घेऊन बने मारल्याचा फाईट. चांगला मारलेला फटका बघा, षटकार होतो का आणि नाही, गडी बाद होतोय. चांगलासा एक क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांगलासा एक झेल पकडलेला आहे तो आयकॉन प्लेअर वर्धन. धावसंख्या स्थिर होते 36 वर. ऋषी बाद होतोय. चांगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरलेला आहे आणि बाद होतोय तो ऋषी बने. त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ओमकार येत आहे. ऋषिकेश बने यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो ओमकार. तीन चेंडू झालेले आहेत बबलू मकवानाच्या षटकातले. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या चौथ्या षटकांना 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना करेल ओमकार. धावसंख्या स्थिरावते ती 36 वर. गडी बरेच बाद झालेले आहेत 9व्या या संघाचे. पुन्हा एकदा बबलू मकवाना चांगला मारलेला प्रयत्न पॉइंटच्या दिशेने आणि चांगले क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. धावसंख्या पुढे सरकते 37 वर. 2 चेंडू शिल्लक बबलू मकवाना यांच्या षटकातले. धावसंख्या झालेली आहे ती 37. आता स्ट्राईकला आहे ते उदय लब्धे. मग नॉन स्ट्राईकला होते. आता बघूया उदय लब्धे आपल्या काय संघाची काय करतात. लेग साईड दिशेने मारल्या फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पराग बोरांकडनं आणि एका धावावर समाधान. पण थोडा गचाळ थ्रो झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक धाव अजून एक धाव त्यांना मिळालेली आहे 9व्या संघाला. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली होती 39. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 39 आणि बीट होतोय. चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर होते 39 वर. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ते 39 झालेले आहे. सेमीफायनलचा सामना आहे. शेवटचा षटक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी तो आयकॉन प्लेअर वर्धन मोहिते. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता हा. गोल्डी 11 आणि टायटन्स 11 या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोल्डी 11 आणि टायटन्स. गोल्डी 11 टायटन्स. गोल्डी 11 कर्णधार प्लीज. गोल्डी 11 स्कोर 39. शेवटचा षटक निर्णायक षटक संघासाठी 5वं षटक. शेवटचं षटक संघासाठी 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो वर्धन मोहिते. धावसंख्या झाली 39. सामना करेल तो ओमकार. धावसंख्या 39 झालेली आहे. अजून देखील धावा फुटण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. नाणेफेकीसाठी यायचंय गोल्डी. पॉइंटच्या दिशेने मारला फटका बघूया झेल होतो का आणि थोडं क्षेत्ररक्षण गचाळ. धावसंख्या 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या पुढे सरकते 41 वर. नो वन शॉट आहे.
एक रन शॉट आहे प्लीज, एक रन शॉट. धावसंख्या 40 झालेली आहे. 40 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो वर्धन मोहिते. पुन्हा एकदा सामना करतील ओमकार. आखूड टप्प्याचा चेंडू बघा, झेल बाद होतोय का, आणि झेल टिपलेला आहे तो सचिन बांदवलकर यांनी, आणि गडी बाद होतोय ओमकार. धावसंख्या झालेली आहे ती 40. दोन चेंडू 40 धावा. आणि ओमकारची जागा पण काढण्यात येतं मॉन्टी जरा लवकर. अजून 4 चेंडू शिल्लक आहे षटकातले. धावसंख्या झालेली आहे ती 40. एक मोठं असं लक्ष पुन्हा ठेवायचं आहे. चार चेंडू मध्ये बघूया अजून किती धावा कुठतायत ते. 9व्या 11 संघ. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये किती धावा कुठण्यात यश होत आहे ते बघूया 9व्या संघाला. मॉन्टी चांगला पॉइंट कव्हरच्या दिशेने मारलेला फटका बघूया, झेल होतो का, आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला आहे. धावसंख्या झाली 41. झेल सुटलेला आहे. थोडं दिसला नसेल मे बी चेंडू, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. 41. अजूनही 3 चेंडू शिल्लक, आणि तिन्ही चेंडू मला तर असं वाटतं तिन्ही चेंडू या पुढचे उद्या लब्धेस स्वतः खेळायचा प्रयत्न करतील, कारण का बरेचसे गडी बाद झालेले आहेत 9व्या 11 संघाचे. आणि परंतु उदय ओपनिंग पासून स्ट्राईकवर आहेत. बघूया मारायचा प्रयत्न, आणि चांगला यष्टीरक्षण, आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली 41. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्लीज टायटन्स परवीन प्लीज टॉस करून घ्यायचं आहे. 41 टॉस करून घ्यायचं आहे प्लीज. गोल्डी 11 आणि टायटन्स या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल होता. सेमीफायनलचा दुसरा सामना, आणि इथे बघताय तुम्ही चांगले असे 2 चेंडू वर्धन यांनी चांगला चेंडू टाकलेला होता. उदय लब्धे यांना थांबून ठेवलेला आहे. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला, आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावते ते 41 वर. चांगला असा उदय लब्धे यांना चांगला टाकलेला चेंडू वर्धन मोहिते यांनी. बघा शेवटच्या चेंडूवर काय, आणि पुन्हा एकदा निर्धाव नाही, थोडं क्षेत्ररक्षण गचाळ झालं यष्टीरक्षण, आणि एक धाव घेण्यात यश आले. धावसंख्या झाली ती 42 आणि 43. 43 धावांचं लक्ष असेल. कंपल्सरी चेस असेल. नाणेफेकीचा कौल गोल्डी या संघाने, गोल्डी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, आणि त्यांनी त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. 43 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. कंपल्सरी चेस असेल. वॉरियर संघाने लक्षात द्यायचे, कंपल्सरी चेस असेल 43. AJPL प्रीमियर लीग सीझन 3 2024. मेडल स्पॉन्सर RJ ऑटो रिपेअर्स, जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, भावेश ठक्कर स्पॉन्सर्ड मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपल्याला भावेश ठक्कर यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे. केविन किंग स्पॉन्सर्ड ट्रॉफी साठी ज्या टुर्नामेंटच्या ट्रॉफीज आहेत त्या केविन किंग्स यांच्याकडनं आपल्याला झालेल्या आहेत. एकविराट ट्रॅव्हल्स प्रसाद ठाकूर स्पॉन्सर्ड बॉटल आणि कॅप्स मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला मिळालेल्या आहेत. एक्झिबिशन मॅच साठी स्पॉन्सरर RJ ऑटो रिपेअर्स, आणि जर्सी स्पॉन्सरर आहेत एक्झिबिशन मॅच साठी लेट मंगेश माडे आणि करण धर्मेश शहा. बॉल साठी स्पॉन्सर आहेत ते नितीन कदम. काल संतोष कॅटरर्स यांच्याकडनं आपल्याला भोजनाची व्यवस्था झाली होती, तरी संतोष कॅटरर्स यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो, आणि यापुढे देखील आम्हाला असंच सहकार्य करा ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. सर्व स्पॉन्सर्स, सर्वांचं ज्यांनी आम्हाला काही स्वरूपात ज्यांनी मदत केली आहे त्या सर्व स्पॉन्सरचं एजे प्रीमियर लीग हार्दिक अभिनंदन करते, आणि यापुढे देखील तुमचं असंच सहकार्य आम्हाला लाभेल याची आम्ही आशा बाळगतो. सामना चालू होतोय सेकंड इनिंगचा. 43 धावांची आवश्यकता आहे ती
वॉरियर संघाला विजयासाठी. आणि आज भोजनाची व्यवस्था झालेली आहे ती वैशाली कॅटरेस, प्रवीण अडसूळ. वेड्यासारख्या मैदानात फिरू नये. गौरव जाधव, वेड्यासारख्या मैदानात फिरू नये. यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. पहिल्या षटकारासाठी, पहिला जर षटकार मारला पहिल्या बॉलवर तर 500 रुपये जॉन यांच्याकडनं. ₹500 पारितोषिक. सचिन बांदोलकर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय पहिल्या षटकारासाठी जॉन यांच्याकडनं. धन्यवाद जॉन. पहिला षटक घेऊन नील पाटीलला करायचा आहे तो 43 धावांचा पाठलाग करायचा, मारायचा प्रयत्न होतोय आणि बीट होतोय सचिन बांदोलकर. पारितोषिक हुकलेला आहे. प्लीज अजून एकदा सचिन बांदोलकर तुमच्यासाठी अजून एक पारितोषिक आले परत एकदा. आता 200 रुपये कमी झाले आहेत. 300 रुपये या षटकाराला सचिन बांदोलकर यांच्यासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय सचिन बांदोलकर आणि धाव संख्या ही आता प्राइस स्टॉप झालेला आहे. लिमिटेड ऑफर होती. तिन्ही डॉट केले तर 200 रुपये नील यांच्यासाठी पारितोषिक फिरलंय. अजून एक डॉट केला तर 300 रुपये पारितोषिक असेल आणि डॉट झालेला आहे. नीलला पारितोषिक, नीलसाठी पारितोषिक द्यायचं आहे प्लीज. गोल्डी 11 या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. नीलसाठी पारितोषिक द्यायचं आहे प्लीज. चौथा चेंडू आणि बाद होतोय सचिन बांदोलकर बाद होतोय. पंचांनी कॉटन बोल्ट झालेला आहे. बेबी डकवर झालेला आहे. 0वर बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या 0 आणि चेंडू झालेले आहेत ते 4 निर्धाव चेंडू सलग टाकलेले आहेत. नील बहुतेक विकेट मिडन टाकण्याच्या ह्याच्यात असतील. या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि टायटनच्या संघाला आमंत्रित केलेले आहे ते फलंदाजीसाठी. नील तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे. सचिन बांदोलकरांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो अण्णा. अण्णा चार निर्धाव चेंडू टाकलेले आहेत नीलनी. चांगला असा कमबॅक आणि पुन्हा एकदा 5वा चेंडू. 5 चेंडू सलग निर्धाव आणि एक गडी बाद केला आहे तो. चांगला असा गोलंदाजी म्हणता येईल नील यांची. सुंदर गोलंदाजी. नील तुम्हाला गुगल पे वर येईल तुमचं पारितोषिक.
शेवटचा चेंडू नील यांचा आणि एक मेडन ओव्हर नाही आहे. धावसंख्या झालेली ती एक. चांगलं असं षटक, चांगलं पॉवर प्लेचं षटक म्हणता येईल. पूर्ण या टुर्नामेंट मधलं सुंदर षटक म्हणता येईल. पॉवर प्लेचं षटक. एक गडी बाद, एक धाव दिलेली आहे नील यांनी. त्रेचाळीस धावांचं एक लक्ष आहे ते वॉरियर्स संघाकडे. आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक योगेंद्र पटेल यांनी चांगली फलंदाजी 19 धावा ठोकल्या होत्या आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये सचिन बांदोडकर यांच्या. दुसरं षटक घेऊन येत आहे योगी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा. धावसंख्या झाली ती एक गडी बाद आणि तुला लेग ब्रेकचा चेंडू काही समजत नाही आहे अण्णा यांना आणि निर्धाव चेंडू झालेला आहे. बॅट्समन बीच झालेला आहे आणि धावक्या संख्या स्थिरावते 1 वर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा योगी सामना करेल. अण्णा पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि मे बी थोडस क्षेत्ररक्षण गचाळ आणि धावसंख्या स्थिरावते ती 2 वर. धावसंख्या झालेली आहे टोटल 3. 2 चेंडू 3 धावा. एक षटक पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहे योगी. सामनाकडे अण्णा मारायचा प्रयत्न. पॉइंटिंग डिक्लेअर क्षेत्रात देखील नाही. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या स्थिर होते 3 वर. तीन चेंडू झालेले आहेत योगीच्या षटकातले. धावसंख्या झालेली आहे 3. एकदा अण्णा सामना करेल योगीचा. एक्साईट जयसीने मारला फटका. बघूया झेल होतो का आणि चांगला झेल टिपलेला आहे. मॉन्टी चांगले क्षेत्ररक्षण. गडी बाद होते तो अण्णा. धावसंख्या स्थिर होते 3 वर. चेंडू झालेले आहेत ते 4. चार चेंडू 3 धावा झालेल्या आहेत आणि गडी हे 2 बाद झालेले आहेत. 2 धक्के वॉरियर संघाला या ठिकाणी. तर स्वतः आयकॉन प्लेयर, संघाचा आयकॉन प्लेयर वर्धन मोहिते बघा आपल्या संघासाठी काय करतो. चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता स्वतः आयकॉन प्लेयर वर्धन मोहिते आलेले आहेत. संघाला या कठीण परिस्थितीतून वर काढण्यासाठी आलेले आहेत ते वर्धन मोहिते. योगी यांचा पुढचा चेंडू. सामना करेल वर्धन आणि चांगला एखाद्यावर समाधान नाही. चांगला असा प्रयत्न होता परंतु प्रयत्न काही सफल झालेला नाही आहे. शेवटचा चेंडू असेल योगी. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. धावसंख्या झाली आहे ती 4.
शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला योगी याचा सामना करेल. चांगलं क्षेत्ररक्षण अजय यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्येला बांधून ठेवलेलं आहे वॉरियर्स यांच्या. 4च धावा झालेल्या आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झाले ते 4 आणि गडी बाद झालेले आहेत ते 2. अजूनही 39 धावा हव्या आहेत. 18 चेंडू 39 धावा हव्या आहेत. षटक घेऊन पुन्हा एकदा नील. या अगोदर नीलने एक सुंदर षटक टाकलेलं होतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सेम एक कंटिन्युटी ठेवलेली आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते 4 वर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे तो नील. सामना करेल वर्धन. पुन्हा एकदा नील. हा एक अवांतर चेंडू धावसंख्या अवांतर चेंडूच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते ती 5 वर. पुन्हा एकदा सामना करतील वर्धन आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होते ती 5 वरच. धावसंख्येला एक बांधून ठेवलेला आहे. एक चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. एक बॅलन्स गोलंदाजी 9व्या 11 संघाकडनं पाहायला मिळत आहे या ठिकाणी. आणि वॉरियर्स या संघाला काही सूर गवसत नाही आणि धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटवर धावसंख्या आहे वॉरियर्स या संघाची. अतिशय बिकट परिस्थिती आहे 9व्या संघाची. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. थोडा चेंडू खाली बसला परंतु काही करू शकत नाही वर्धन. धावसंख्या पुढे स्थिरावते ती 5 वर. 3 चेंडू झालेले आहेत ते 5 धावा. पुढचा चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नील. सामना करेल वर्धन. चांगला कव्हर शैलीने मारलेला फटका. गॅप मध्ये आहे चेंडू. बघा किती धावा. थोडं क्षेत्ररक्षण गचा. 2 धावावर समाधान. धावसंख्या पुढे सरकते 7 वर. वर्धन मारलेला फटका. वर्धनने बघा चौकार होतो का षटकार होतो नाही. धावून काढायचंय. धावसंख्या पुढे सरकते 9 वर. 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. एक चेंडू शिल्लक आहे. चेंडू तिसऱ्या षटकातला. आणि मारायचा प्रयत्न पण बीट होतोय. धावसंख्या पुढे सरकते 10. 10 धावा झालेल्या आहेत. 10 धावा झालेल्या 10. 12 चेंडू 32-33.
12 चेंडू 33 धावा. फोर्स स्पोर्ट्सचे ओनर रोहन गुप्ते इथे आलेले आहेत. तरी अजय प्रीमियर लीग यांच्यामध्ये यांचे स्वागत आहे आणि यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि यांचे खूप खूप अभिनंदन. यांनी या टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी आपल्या सहकार्य केलं असे रोहन गुप्ते, फोर्स स्पोर्ट्सचे ओनर, फोर्स स्पोर्ट्सचे सर्व रोहन गुप्ते इथे आलेले आहेत. तरी चेंडू 33 धावा. चौथं षटक क्रिश, सामनाकडे वर्धन मारायचा प्रयत्न आणि अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे सरकते 11 वर. अजूनही देखील 12 चेंडू 32 धावा. अशक्य असं लक्ष नाहीये. सेक्टर 2 हे चमत्कारी ग्राउंड आहे. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. वर्धन मारायचा प्रयत्न, चांगला मारलेला फटका बघा षटकाराला जातो का, आणि हा षटकार चांगला असा थोडा जीव टाकलेला आहे या मॅच मध्ये वर्धनाच्या षटकाराने. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 17 धावा झालेल्या आहेत या षटकारानंतर. 11 चेंडू 26 धावा. अजूनही जरुरी आहेत या फायनल्स मध्ये प्रवेश करण्यासाठी वॉरियर्सच्या संघाला. एकदा क्रिश, सामना केले वर्धन, मारायचा प्रयत्न, मारलेला फटका बघा झेल होतो का, आणि बाद होतोय. वर्धन बाद होतोय. चांगला कमबॅक क्रिश, वर्धनाने बाद करण्यात त्याला यश आलेले आहे. धावसंख्या स्थिर होते 17 वर. क्रिश सामना करेल आंगणे. अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरक. धावसंख्या 18. दोन चेंडू झालेत क्रिशचे. धावसंख्या झालेली 18. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. लेग साईडच्या मारला फटका बघूया झेल होतो का, झाडाला लागलाय का. ओके, झाडाला लागलाय. चेंडू झाडाला लागलाय. एकदा क्रिश पुढचा चेंडू घेऊन एकदा बघूया पंच. वाईट चेंडू. लेग अंपायरनी वाईट दिलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते ती 19. धावसंख्या 19. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज पेनल्टी देण्यात येईल, नाही तर सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा. कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट चालणार नाहीये. 20 धावा झालेल्या आहेत.
अजूनही 23 धावांची गरज आहे. खरीच आता पुढचा चेंडूचा सामना करतील आणि एज लागलाय पाहूया. आणि हे थोडस मिसअंडरस्टँडिंग मिसकॅल्क्युलेशन झाले उद्या लब्धे यांच्या मार्फत आणि स्ट्राईक वर आलेले आहेत आंगणे. धावांची अजून सुद्धा गरज आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. शॉर्ट पिच चेंडू हा टोलावलाय. काय पद्धती हा झेल होऊ शकतो आणि हा फार मोठा झटका असणार आहे. 9व्या लायन्स हा संघ ऍक्च्युअली लायन्स सारखा परफॉर्म करतोय. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे आणि एका मागोमाग एक झटके पडतात ते म्हणजे वॉरियर्स या संघाला. चेंडू आणि 22 धावांची गरज. नवीन फलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचंय. हर्षू आलेले आहे. हर्षू आलाय. धावा झालेल्या. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका अपेक्षित आहे आणि हा टोलवलाय. पाहूया कदाचित षटकार होऊ शकतो का. आणि हा षटकार बघा मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे कारण का शेवटच्या चेंडूवर एक षटकार ठोकलाय हर्षू यांनी. आता शेवटच्या षटकात 16 धावांची गरज आहे. एक चेंडू सामन्याचं गणित पुन्हा एकदा इव्हन झालेला आहे. सामना अजूनही 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आणि स्वतः आयकॉन खेळाडू आलेले दिनकर. बघा 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघा प्राइज आपल्या स्पर्धेसाठी पारितोषिकाची एक भरमार होत आहे. प्रकाश शेंडवी यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज साठी एक शेनवी यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज साठी गॉगल आलेला आहे. प्रकाश शेनवी यांनी स्थानापन्न व्हायचंय समालोचन कक्षात. बघा अतिशय चुरशीचा सामना आणि स्वतः दिनकर आलेले आहेत. कर्णधार आहेत या संघाचे. त्याचप्रमाणे आयकॉन खेळाडू सुद्धा आहेत 9व्या लायन्स या संघाचे. 6 चेंडू आणि 16 धावा. आणि सुमित जो सलामीला आलेला आहे अजूनपर्यंत फक्त एकच चेंडू त्यांनी खेळलेला आहे आणि 1 चेंडूवर 1 धाव गेलेला आहे. अजूनही 6 चेंडू मध्ये 16 धावा. मॅक्सिमम रन्स त्याला करावे लागतील. पहिला चेंडू आणि हा विरकावून दिलेला आहे. कदाचित षटकार होऊ शकतो का. आणि पहिला चेंडूवर 6 धावा. सलामीला येऊन फक्त 1 चेंडू खेळला होता आणि आता फायनलला जेव्हा सर्वात जास्त गरज होती शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि 5 चेंडू आणि 10 धावा. आता सामना कुठल्याही दिशेला फिरू शकतो. उत्कृष्ट असा फटका खेळलाय तो म्हणजे सुमित यांनी. हॅलो 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 अतिशय रोमहर्षक असा हा सामना आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. सुमित अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करते. पहिलं अजूनपर्यंत फक्त 1 चेंडू त्याला मिळाला होता आणि अंतिम षटकात जेव्हा सर्वात जास्त धावांची गरज आहे तेव्हा त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुढचा चेंडूचा सामना करणारी सज्ज. पुढचा चेंडू सुद्धा कदाचित हा झेल होऊ शकतो का बघायचंय. आणि हा सोपा झेल सोडलेला आहे. हे जीवदान कदाचित खूप महाग ठरू शकतं. 2 धावा घेण्यात मात्र यश मिळालेलं आहे. एक एकदम सोपा झेल होता. कॅचेस विन मॅचेस बोलतात असे झेल आपण सोडू शकत नाही. 4 चेंडू आणि 8 धावा.
जी पूर्ण प्रेक्षकांना आतुरता होती अशीच ही सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूने 8 धावा. बघा आपल्या आयकॉन या इमेजला साजेशी कामगिरी होती का दिनकर यांच्या मार्फत. पुढचा चेंडू दिनकर याचा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. पाहूया काय होतंय. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी दिनकर यांनी थोडासा कमबॅक केलाय 9व्या लायनसाठी. 3 चेंडू 7 धावा. कंपल्सरी 7 धावा करायचे, त्याची नोंद घ्यायची. बघा हा सामना एकतर्फी झाला होता पण हर्षू आणि सुमित या नवोदित खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करून पुन्हा एकदा सामन्यात रंग भरलेले आहेत. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. फुलटॉस असा हा चेंडू होता. यावेळी मात्र संपर्क साधता आला नाहीये आणि बाईकच्या स्वरूपात कदाचित एक धावा मिळेल. 2 चेंडू 6 धावा. हा फुलटॉस चेंडू होता. ह्या चेंडूवर नक्कीच एक मोठा फटका खेळला गेला पाहिजे होता पण नाही झालाय. पण अजूनही हा सामना कोणताही संघ जिंकू शकतो. 2 चेंडू 6 धावा. वॉरियर संघाला 2 चेंडू 6 धावा करायचे आहेत. आणि हा टोलावलाय. पाहूया हा जेल होऊ शकतो का. आणि गडीबाज यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाहीये नील कोरडे आणि एक चांगला झेल पकडलाय. आणि सुमित सारखा फलंदाज बाद होऊन परत चांगली फलंदाजी केली सुमित यांनी. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज आहे. पाहूया कोणता फलंदाज येतोय आपल्या संघाला. आणि रुपेश मकवाना हा ही एक अतिशय आक्रमक असा फलंदाज, तेवढा चांगला ऑलराऊंडर. बघा रुपेश मकवानासाठी प्राइजेस आलेले आहेत. एका चेंडू 6 धावांची गरज आहे. आणि जर रुपेशने तो षटकार मारला तर गौरव सेठी यांच्या मार्फत 5,000 रुपयांचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. मोनिश काटे यांच्या मार्फत एक LCD टीव्ही त्यांना या षटकारानंतर देण्यात येईल अगर मारला गेला तर. प्रेक्षकांनी मागे व्हायचंय. सगळ्यांनी व्हॉलेंटियर्सना विनंती जरा सगळ्यांना मागे घ्यायचंय. आपण मकरंद गावडे जरा बाजूला यायचं आपण आपल्या संघाला घेऊन. एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. बघा रुपेश हा अतिशय गुणी फलंदाज आहे पण तेवढा चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे दिनकर. 1 चेंडू 6 धावा. हो एक चांगला फटका खेळला गेला होता मात्र षटकारामध्ये काही त्याचं रूपांतर झालं नाहीये. आणि 9व्या लायन्स हा संघ ठरतोय AJPL 3 चा पहिला संघ जो फायनल मध्ये प्रवेश करता झालेला आहे. अभिनंदन त्या संघाचा. आणि संघ मालक अवधूत बुगडे यांचं अतिशय उत्कृष्ट असा सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे 9व्या लायन्स या संघाकडून.